ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीतला विसंवाद उघडपणे समोर आला। शिवसेना आणि भाजप हे दोन्ही सत्ताधारी पक्ष महासभेत आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। महापालिकेतील हा संघर्ष आता वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला असून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। देवेंद्रजींशी त्याचबरोबर शिंदे साहेबांशी या संदर्भात नक्कीच चर्चा करेन। मनमानी कारभार, मी म्हणेन तेच धोरण आम्ही लावू, तेच तोरण। ठाणे महानगरपालिकेतला निवडणुकीपासून ते सत्ता स्थापनेपर्यंतचा महायुतीतला महासंघर्ष अवघ्या राज्यानं पाहिला। निवडणुका संपल्या, सत्ता आली, पण संघर्षाची धग मात्र कायम राहिली। ठाणे महानगरपालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत हा संघर्ष उफाळून आला। एल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर चर्चा सुरू असतानाच महासभेतील वातावरण तापलं। जवळपास 5 तासांच्या चर्चेनंतर विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्यात आलं। मात्र त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात तब्बल 232 विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप करत भाजप नगरसेवक आक्रमक झाले। एक लक्षवेधी घ्यायची आणि लक्षवेधी झाल्यानंतर विषय घ्यायचे, अजेंडा पूर्ण घ्यायचा आणि त्याच्यानंतर जर वेळ कमी पडला तर दुसऱ्या दिवशी सभा घ्यायची, पण प्रश्नोत्तर असणारी संपूर्ण घ्यायची। विषयावर प्रत्येकाला चर्चा करायला संधी द्यायची। एवढं सविस्तर ठरलेलं असतानासुद्धा, या सभागृहामध्ये चर्चा करायचं ठरलेलं असतानासुद्धा मला असं वाटतं की या ठिकाणी या सविस्तर प्रत्येक विषयावर चर्चा होऊ नये म्हणून या ठिकाणी घातलेला तो गोंधळ आहे असं मला स्पष्टपणे जाणवतंय। भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी प्रत्येक विषयावर स्वतंत्र चर्चा व्हावी अशी मागणी केली। एमआयएमनं ही चर्चेची मागणी केली, पण शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर विषय मंजुरीची प्रक्रिया पुढे रेटल्याचा आरोप भाजपनं केला। कुठल्याही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे गोंधळ घालून विषयपत्रिका मंजूर करून अचानकपणे राष्ट्रगीताचं हे चालू करायचं, राष्ट्रगीत चालू करायचं आणि त्या माध्यमातून सर विषयपत्रिका संपली, महासभा संपली असं जाहीर करायचं आणि ठाणेकर जनतेच्या सभागृहामध्ये ठाणेकरांचे प्रश्न असतात ते मांडण्यासाठी मित्रपक्ष असू देत किंवा आणखीन कोणी असू देत, त्यांनी ती भूमिका रास्तपणे मांडणं गरजेचं असतं, एवढंच आमचं म्हणणं असतं। दरम्यान उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आसन सोडून थेट सभागृहात येत विरोध दर्शवला। यानंतर भाजप नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केलं। सभागृहात घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक राष्ट्रगीत सुरू करून महासभा गुंडाळण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला। कामकाज सुरू असताना राष्ट्रगीत लावल्यानं त्याचा अवमान झाल्याचा दावा भाजपनं केला। युती म्हणून लढलेत त्यामुळे सगळ्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा इलेक्शन घ्यावं ही आमची मागणी आहे। वेगवेगळे दोन्ही पक्ष वेगवेगळे स्वबळावर लढणार, कारण तुम्ही जर युती धर्म म्हणून लढलेलो आहोत, आम्ही युती धर्माचं पालन करतोय आणि आम्ही कुठे चुकीचं करत नाही आहे। गेल्या 4 महासभेचे सगळे विषय बघावे त्यांनी आणि युती धर्म म्हणून भारतीय जनता पार्टीचे किती विषय मंजूर केलेत आणि विरोधी पक्षाचे किती केलेत आणि स्वतःच्या पक्षाचे किती केलेत त्याचं अवलोकन करावं त्यांनी पहिलं आणि नंतर त्यांनी युती धर्माची भाषा करावी। तू त्याच चुका जर पुन्हा प्रत्येक महासभेमध्ये येणार आणि खोटं बोलून रेटून कुठेतरी गोंधळ घालायचा आणि 10 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर करायचे तर हे योग्य नाही आहे। महासभेतील गोंधळानंतर दोन्ही पक्षांमधला संघर्ष थेट सभागृहाबाहेरही पोहोचला। शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली। शिवसेना हाय हायच्या घोषणा देत भाजप नगरसेवकांनी निषेध व्यक्त केला। यानंतर भाजपचे नगरसेवक महापालिकेतून थेट नौपाडा पोलीस स्टेशनवर पोहोचले आणि शिवसेना नगरसेवक राजेश मोरे आणि मनोज शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली। ते सत्तेत एकत्र बसल्यानंतर गट मीटिंगमध्ये ज्या प्रकारे निर्णय घेतले जातात आणि त्यानंतर सभागृहामध्ये येऊन आपण ते अंमलात आणतो, पण अशा प्रकारे गेली 4
महिने ही जी सभा चालू आहे त्या 4 महिन्यामध्ये सातत्याने गोंधळ घालून अशा प्रकारची परिस्थिती, मला असं वाटतं विरोधक या टायमाला एकदम शांत आहेत, पण सत्तेत बसून आमच्या बरोबरच असताना देखील आमच्या युतीतलेच जर अशा प्रकारचं हे करत असतील तर खरं तर ते निंदनीय आहे. आणि प्रत्येक वेळी आपल्याकडूनच काहीतरी चुका होत आहेत ह्याची जाणीव त्यांना स्वतःला कदाचित नाही आहे. आणि अशा प्रकारे गोंधळ करून महासभेला सगळ्यांना वेटीस धरलं जातं, महापौरांना देखील वेटीस धरलं जातं. ही काय प्लॅनिंग आहे त्यांची मला आत्तापर्यंत कळलेली नाही. महायुतीतला हा वाद वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचला. मनमानी कारभार. मी म्हणेन तेच धोरण, आम्ही लावू तेच तोरण, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती पूर्वी देखील बघितलेली आहे. परंतु आता आमचे नगरसेवक ते सहन नाही करणार, कारण की आता हा आर्थिक विषयाशी जोडलेले सगळे ठराव असतात आणि ठाणेकरांना एका बाजूला आम्ही बेसिक नीड्स द्यायच्या नाहीत आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे ठराव पास करून घ्यायचे, हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आता याच्या पुढे सहन करणार नाहीत, कारण की ठाणेकरांना जाब द्यायचा आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे अनुभवी असे सर्व पदाधिकारी, नगरसेवक यांनी त्यांच्या असणाऱ्या महानगरपालिकेमधील जो कारभार आहे त्या कारभाराच्या संदर्भामध्ये काही गोष्टी की ज्या पॉइंट आउट करणं ज्याला म्हणतात ते मला केल्या. मीही त्या समजून घेतल्या आहेत. देवेंद्रजींशी त्याचबरोबर शिंदेसाहेबांशी या संदर्भात नक्कीच चर्चा करेन. अशात महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडलं. यावेळी शिंदेंना या संपूर्ण वादाबाबत प्रश्न विचारण्यात आला असता शिंदे काय म्हणाले तुम्हीच ऐका. मित्र पक्षांमध्ये महासभेमध्ये इथे कडकंगी दिसून येते, तर हा विरोधी पक्ष बांधतच राहिले. उपमहापौर आहे, सगळे नगरसेवक आहेत, ठीक आहे, काही गोष्टी आहेत, गटनेते आहेत, ते शेवटी आम्ही युती म्हणून एकत्र आहोत. काही छोट्या मोठ्या कुरबुरी असतील त्या दूर केल्या जातील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.